आणि कोल्हापूरमध्ये असंच काहीचं समीकरण जुळून आलेलं आहे। शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला पाठिंबा दिलाय। भाजपकडून त्रास होत असल्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। मातोश्रीच्या आदेशानंच हा निर्णय झाल्याचं सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक यांनी सांगितलंय। तर सिंधुदुर्गामध्ये नारायण राणेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजप एकत्र आलेले आहेत। अनेक वर्ष जिल्हा परिषदेवर शिवसेनेचं वर्चस्व होतं, परंतु नारायण राणे सेनेतून बाहेर पडल्यापासून त्यांनी जिल्हा परिषद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलेलं। आता उद्या शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चिन्ह दिसतायत। या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तिन्ही जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील, प्रकाश आंबेडकर, उल्हास पाटील साहेब, आमचे सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत। शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता आमचा निर्णय झाला आहे तो सगळ्या सदस्यांचा झालेला आहे। आता आमचे आमदार आणि सदस्य यायला लागलेले आहेत, सगळ्यांचाच निर्णय झालेला आहे। नरके साहेब इथं दुपारी येऊन गेलेले आहेत। आता त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमुळे ते अजून आलेले नाहीत। मिंचेकर साहेब सकाळी होते, आता आलेले नाहीत। पक्षाच्या निर्णयावर राहणं असं त्यांनी सांगितलेलं आहे।